शांती. आज आहे 28/8/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही जितकी बाबांची आठवण कराल तितका आत्म्यामध्ये प्रकाश येईल. ज्ञानवान आत्मा तेजस्वी बनते. प्रश्न आहे, माया कोणत्या मुलांना अजिबात त्रास देऊ शकत नाही? उत्तर आहे, जे पक्के योगी आहेत, ज्यांनी योग बलाने आपल्या सर्व कर्मेंद्रियांना शीतल बनविले आहे, जे योगामध्येच राहण्याची मेहनत करतात, त्यांना माया जरासुद्धा त्रास देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही पक्के योगी बनाल तेव्हाच लायक बनाल. लायक बनण्यासाठी पवित्रता फर्स्ट आहे, अर्थात पवित्रता महत्वाची आहे. ओम शांती. गोड गोड मुलांना बाबा बसून समजावून सांगत आहेत. अज्ञानवश तुमची आत्मा शक्तिहीन झाली आहे. हिऱ्यामध्ये चमक असते ना, दगडामध्ये चमक नसते. म्हणून म्हटले जाते, आत्मा दगडासारखी सुस्त झाली आहे. आणि जेव्हा आत्मा जागृत होते तर म्हटले जाते पारसमणी समान आहे. आता अज्ञानामुळे आत्म्याची ज्योत मंद झाली आहे. काळी होत नाही, अर्थात विझत नाही, असे नाव ठेवले आहे. आत्मा सर्वांची एकसारखीच असते, फक्त शरीराची ठेवण वेगवेगळ्या प्रकारची असते. आत्मा तर एकच आहे. आता तुम्हाला समजते आहे, आपण आत्मा आहोत, बाबांची संतान आहोत. हे सर्व ज्ञान होते, परंतु नंतर ते हळूहळू नाहीसे झाले. संपुष्टात येता येता शेवटी जेव्हा काहीच उरत नाही तेव्हा त्याला म्हणणार अज्ञान. तुम्ही सुद्धा अज्ञानी होता, आता ज्ञानसागराद्वारे ज्ञानी बनता. आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे, या डोळ्यांनी दिसू शकत नाही. बाबा येऊन समजावून सांगतात, मुलांना नॉलेजफुल बनवतात, तेव्हा जागृत होता. घरोघरी प्रकाश होतो. आता घराघरामध्ये काळोख आहे, अर्थात आत्मा शक्तिहीन झाली आहे. आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर प्रकाश येईल आणि मग तुम्ही ज्ञानसंपन्न बनाल. बाबा कोणाची निंदा करत नाहीत, ते तर ड्रामाचे रहस्य समजावून सांगतात. मुलांना सांगितले आहे ना, हे तर सर्व मंदबुद्धी झाले आहेत. कोण म्हणतात, बाबा, मुलांनो, तुमची बुद्धी श्रीमतावर किती सुंदर बनली होती. आता तुम्हाला जाणवते ना, तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. ज्ञानालाच शिक्षण म्हटले जाते. बाबांच्या शिक्षणाने आमची ज्योत जागृत झाली आहे. यालाच खरी खरी दिवाळी म्हटले जाते. लहानपणी मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून पणत्या पेटवत होतो. तो तर रिवाज चालत आलेला आहे. त्याने काही दिवाळी होत नाही. ही तर आत्मा जी आतमध्ये आहे ती शक्तिहीन झाली आहे. तिची ज्योत बाबा येऊन जागृत करतात. मुलांना येऊन ज्ञान देतात, शिकवतात. शाळेमध्ये टीचर शिकवतात ना, ते आहे हदचे नॉलेज, हे आहे बेहदचे नॉलेज. कोणी साधू संत शिकवतात का? रचयिता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे नॉलेज कधी ऐकले आहे का? कधी कोणी येऊन शिकवले आहे? जाऊन बघा, हे नॉलेज कुठे कोणी शिकवतात का? ते फक्त एक बाबाच शिकवत आहेत, तर मग त्यांच्याकडून शिकले पाहिजे. बाबा अनायास अर्थात स्वतःच येतात. दवंडी थोडीच पिटवतात की मी येत आहे. सहजच येऊन प्रवेश करतात. जोपर्यंत त्यांना कर्मेंद्रिये मिळत नाहीत तोपर्यंत ते आवाज करू शकत नाहीत, अर्थात उवाच करू शकत नाहीत. आत्मा देखील कर्मेंद्रियांशिवाय आवाज करू शकत नाही. शरीरामध्ये जेव्हा येते तेव्हा आवाज करते, अर्थात बोलते. तुम्ही समजावून सांगाल तर कोणी मानणार नाही. मुलांना जेव्हा हे ज्ञान दिले जाते तेव्हाच त्यांना समजते. हे ज्ञान एका बाबांशिवाय कोणीही देऊ शकत नाही. विनाशाचा साक्षात्कार पाहणे कोणाला थोडेच आवडते. हे साक्षात्कार बाबाच येऊन घडवतात. ड्रामा अनुसार जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे.
नवीन दुनियेची स्थापना होत आहे. ज्यांना बाबांकडून ज्ञान घ्यायचे आहे ते येत राहतात. किती जणांना ज्ञान दिले असेल? अगणित. गावागावातून कितीतरी भरपूर जण येतात. हा आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा एकदाच भरतो. संगम युगावरच येतात. बाबा येऊन नवीन दुनियेची स्थापना करतात. ज्यांची ज्योत जागृत करतात ते मग जाऊन दुसऱ्यांची ज्योत जागृत करतात. आता तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. यामध्ये बुद्धीचा वापर करायचा असतो. भक्ती मार्गामध्ये तर आहे अंधकार. ज्ञान देणारे तर एक बाबाच पाहिजेत. ते येतातच संगमावर. जुन्या दुनियेमध्ये ज्ञान तर मिळू शकणार नाही. लोकांच्या डोक्यात आहे की अजून 40,000 वर्ष बाकी आहेत. अगदीच घोर अंधारामध्ये आहेत. समजतात 40,000 वर्षानंतर भगवंत येतील. नक्कीच येऊन ज्ञान देऊन सद्गती करतील. तर आता जसे अज्ञान आहे ना, यालाच अज्ञान अंधकार म्हटले जाते. अज्ञानी असणाऱ्यांना ज्ञान हवेच. भक्तीला ज्ञान म्हटले जात नाही. आत्म्यामध्ये ज्ञानच नाहीये, परंतु मंदबुद्धी असल्या कारणाने भक्तीलाच ज्ञान आहे असे समजतात. एका बाजूला म्हणतात ज्ञान सूर्य आल्याने उषक काल होईल, परंतु समजत काहीच नाहीत. गातात ज्ञान सूर्य प्रकटा अज्ञान अंधेर विनाश. ज्ञान सूर्य कोणाला म्हणतात, केव्हा आले हे कोणीच जाणत नाही. कोणी पंडित इत्यादी असेल तर म्हणेल जेव्हा कलियुग पूर्ण होईल तेव्हा उषक काल होईल. या सर्व गोष्टी बाबा येऊन समजावून सांगतात. मुले नंबरवार समजतात. टीचर मुलांना शिकवतात, परंतु मुले एक समान तर शिकणार नाहीत. अभ्यासामध्ये एक समान मार्क्स कधी मिळत नाहीत. तुम्ही जाणता की बेहदचे बाबा आलेले आहेत. आता जुन्या दुनियेचा विनाश सुद्धा समोर उभा आहे. आत्ताच बाबांकडून ज्ञान घ्यायचे आहे आणि योग सुद्धा शिकायचा आहे. आठवणीनेच विकर्म विनाश होतील. बाबा म्हणतात मी या संगमावरच येऊन या शरीराचे अर्थात ब्रह्मा बाबांचे तन लोन घेतो, अर्थात प्रकृतीचा आधार घेतो. गीतेमध्ये सुद्धा हे शब्द आहेत. दुसऱ्या कुठल्याही शास्त्राचे नाव बाबा घेत नाहीत. एकच गीता आहे. हा आहेच राजयोगाचा अभ्यास. नाव ठेवले आहे गीता. यामध्ये सर्वात पहिले लिहिलेले आहे भगवानुवाच. आता भगवान कोणाला म्हटले जाते? भगवान तर आहेत निराकार. त्यांना आपले काही शरीर तर नाहीये. ती आहे निराकारी दुनिया, जिथे आत्मे राहतात. सूक्ष्म वतनला दुनिया म्हटले जात नाही. ही आहे स्थूल साकार दुनिया. ती आहे आत्म्यांची दुनिया. सारा खेळ इथे अर्थात साकार दुनियेमध्ये चालतो. निराकारी दुनियेमध्ये आत्मे किती छोटे छोटे आहेत. मग पाठ बजावण्यासाठी येतात. हे सर्व विचार तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये पक्के केले जातात. यालाच ज्ञान म्हटले जाते. वेदशास्त्राला भक्ती म्हटले जाते. ज्ञान नाही. तुमच्या साधू संन्याशांसोबत इतक्या भेटी झालेल्या नाहीत. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा तर त्यांच्या सहवासात खूप राहिलेले आहेत. खूप गुरु केले आहेत. विचारले जाते तुम्ही संन्यास कशासाठी घेतलात? घरदार का सोडले? म्हणतात विकारांमुळे बुद्धी भ्रष्ट होते म्हणून घरदार सोडले. अच्छा, जंगलात जाऊन राहिलात तर मग घरादाराची आठवण येत होती? तर म्हणाले होय. बाबांनी अर्थात ब्रह्मा बाबांनी तर पाहिलेले आहे की एक संन्यासी तर पुन्हा घरी परत गेला सुद्धा होता. हे देखील शास्त्रांमध्ये आहे. मनुष्य वानप्रस्थ अवस्थेमध्ये तेव्हा जातो जेव्हा वय होते. लहान वयामध्ये तर वानप्रस्थ घेऊ शकणार नाही. कुंभमेळ्यामध्ये पुष्कळ छोटे छोटे नागवे लोक येतात, औषध देतात, ज्यामुळे कर्मेंद्रिया शांत होऊन जातात. तुमचे तर आहे योग बलाने कर्मेंद्रियांना वशमध्ये करणे. योग बलाने वश होत होत शेवटी शांत तर होतीलच. बरेच जण म्हणतात बाबा माया खूप हैराण करते.
तिथे अर्थात सतयुगामध्ये तर अशा गोष्टी होत नाहीत. कर्मेंद्रिये वश तेव्हा होतील जेव्हा तुम्ही योगामध्ये पक्के व्हाल. कर्मेंद्रिये शांत होतील. यामध्ये खूप मेहनत आहे. तिथे अशी घाणेरडी कामे होत नाहीत. बाबा आले आहेत स्वर्गधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला लायक बनवत आहेत. माया तुम्हाला ना लायक बनवते, अर्थात स्वर्ग अथवा जीवनमुक्ती धाममध्ये जाण्यालायक ठेवत नाही, तर बाबा बसून लायक बनवतात. त्यासाठी सर्वात प्रथम आहे पवित्रता. गातात देखील, बाबा आम्ही पतित बनलो आहोत, येऊन आम्हाला पावन बनवा. पावन अर्थात पवित्र. गायन देखील आहे, अमृत छोड विष काहे को खाये. त्याचे अर्थात काम विकाराचे नाव विष सुद्धा आहे, जे आदी मध्य अंत दुःख देते. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबा कितीतरी वेळा आले आहेत. तुम्हा मुलांना येऊन भेटले आहेत. तुम्हाला कनिष्ठपासून उत्तम पुरुष बनविले जाते. आत्मा पवित्र बनते तेव्हा आयुष्य देखील वाढते. हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस अर्थात आरोग्य, धन, आनंद सर्व काही मिळते. हे देखील तुम्ही बोर्डवर लिहू शकता. 21 जन्मांसाठी हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस केवळ एका सेकंदामध्ये. बाबांकडून हा वारसा मिळतो 21 जन्मांसाठी. बरीच मुले बोर्ड लावण्यासाठी सुद्धा घाबरतात. बोर्ड तर सर्वांच्या घरावर असतोच. तुम्ही सर्जनची मुले आहात ना. तुम्हाला हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस सर्व काही मिळते. तर मग तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा द्या. देऊ शकता तर मग का नाही बोर्डावर लिहित, जेणेकरून लोक येऊन समजून घेतील की भारतामध्ये 5000 वर्षांपूर्वी हेल्थ, वेल्थ होती, पवित्रता सुद्धा होती. एका सेकंदामध्ये बेहदच्या बाबांचा वारसा तुमच्याकडे पुष्कळ जण येतील. तुम्ही बसून समजवा, हाच भारत सोन्याची चिडिया होता. यांचे अर्थात लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. मग हे कुठे गेले? 84 जन्म तर पहिले हेच घेणार. हे नंबर 1 आहेत ना. शेवटी देखील मग हेच असतात. बाबा म्हणतात, आता तुमचे 84चे चक्र पूर्ण झाले, पुन्हा सुरू होणार आहे. बेहदचे बाबाच येऊन हे पद प्राप्त करून देतात. एवढेच सांगतात, तुम्ही माझी आठवण करा तर पावन बनाल. 84 जन्मांना जाणून बाबांकडून वारसा घ्यायचा आहे, परंतु अभ्यास तर करायला हवा ना. तुम्हाला म्हटले जाते स्वदर्शन चक्रधारी. नवीन कोणी असेल तर समजू शकणार नाही. तुम्ही जाणता, स्व आत्म्याला म्हटले जाते. मी आत्मा जी पवित्र होते, सुरुवातीपासून 84चे चक्र फिरले आहे. बाबा हे देखील सांगतात की तुम्ही सर्वात पहिली शिवाची भक्ती करण्यास सुरुवात केली. तुम्ही तर अव्यभिचारी भक्त होता. हे बाबांशिवाय दुसरे कोणीही समजावून सांगू शकणार नाही. बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, सर्वात पहिले तुम्हीच हा जन्म घेतला आहे. कोणी श्रीमंत असेल तर त्याच्यासाठी म्हणतील ना की पूर्वजन्मी याने असे कर्म केले आहे. कोणी रोगी असेल तर म्हणणार मागच्या कर्माचा हिशोब आहे. अच्छा, या लक्ष्मीनारायणाने कोणती कर्म केली? हे बाबा बसून समजावून सांगत आहेत. यांचे 84 जन्म पूर्ण झाले. आता पुन्हा पहिल्या नंबरवर यायचे आहे. भगवंत संगमयुगावर येऊन राजयोग शिकवतात. आता तुम्हाला समजत आहे की बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. तरी देखील तुम्ही विसरणार. कर्म, अकर्म आणि विकर्माची गुह्य गतीसुद्धा बाबांनी समजावून सांगितली आहे. रावण राज्यामध्ये तुमची कर्म विकर्म होतात. तिथे अर्थात सतयुगामध्ये कर्म अकर्म होत असतात. तिथे रावण राज्यच नाही, विकार असतच नाहीत. तिथे आहेच योगबल. जर का आपण योगबलाने विश्वाचे मालक बनतो तर मग पवित्र दुनिया देखील जरूर पाहिजे. जुन्या दुनियेला अपवित्र
नवीन दुनियेला पवित्र दुनिया म्हटले जाते. ती आहे निर्विकारी दुनिया. ही आहे विकारी दुनिया. बाबाच येऊन वेश्यालयाला शिवालय बनवतात. सतयुग आहे शिवालय. शिवबाबा येऊन तुम्हाला सतयुगासाठी लायक बनवत आहेत. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता, तुम्हाला माहीत आहे का की यांनी हे पद कसे प्राप्त केले, विश्वाचे मालक कसे बनले? बाबा म्हणतात, तुम्ही जाणत नाही, मी जाणतो. तुम्ही या पित्याची मुलेच हे सांगू शकता की आम्ही तुम्हाला सांगू शकतो यांनी हे पद कसे प्राप्त केले. यांनी 84 जन्म घेतले आणि पुरुषोत्तम संगम युगावर येऊन बाबांनी राजयोग शिकवला आणि राज्य दिले आहे. त्यापूर्वी ते नंबर 1 पतित होते, मग नंबर 1 पावन बनले. संपूर्ण राजधानी आहे ना. तुमच्या चित्रांमध्ये सर्व काही स्पष्ट आहे. यांना राजयोग कोणी शिकवला? उच्च ते उच्च आहेतच परमात्मा. देवता तर शिकवू शकत नाहीत, भगवंतच शिकवतात, ज्यांना नॉलेजफुल म्हटले जाते. पिता, टीचर, सद्गुरू देखील म्हटले जाते. या सर्व गोष्टी तेच समजू शकतात ज्यांनी सुरुवातीपासून शिवाची भक्ती केली असेल. मंदिरे बनविणाऱ्यांना तुम्ही विचारा, तुम्ही हे जे मंदिर बनविले आहे यांनी हे पद कसे प्राप्त केले? यांचे राज्य केव्हा होते? मग हे कुठे गेले? आता हे कुठे आहेत? तुम्ही 84ची कहाणी सांगा तर खूप खुश होतील. पॉकेटमध्ये नेहमी चित्र ठेवलेले असावे. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता. सुरुवातीपासून ज्यांनी शिवाची भक्ती केली असेल ते ऐकत राहतील, खुश होत राहतील. तुम्हाला समजेल हे आपल्या कुळातील आहेत. दिन प्रतिदिन बाबा बऱ्याच सोप्या युक्त्या सांगतात. तुम्हाला आता समज मिळाली आहे. परमपिता परमात्मा सर्वांचे सद्गती दाता आहेत. 21 जन्मांसाठी सतयुगाची बादशाही मिळते. 21 जन्मांचा वारसा या शिक्षणानेच मिळतो. टॉपिक सुद्धा खूप आहेत. वेश्यालय आणि शिवालय कशाला म्हटले जाते? या टॉपिकवर आम्ही परमपिता परमात्म्याची जीवन कहाणी सांगू शकतो. लक्ष्मीनारायणाच्या 84 जन्मांची कहाणी हा सुद्धा एक टॉपिक आहे. विश्वामध्ये शांती केव्हा होते, मग अशांती कशी झाली, आता पुन्हा शांती कशी स्थापन होत आहे, हा सुद्धा टॉपिक आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, आता उत्तम पुरुष बनण्यासाठी आठवणीच्या शक्तीद्वारे आत्म्याला पवित्र बनवायचे आहे. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानवान बनून आत्म्यांना जागृत करण्याची सेवा करायची आहे. आत्मारूपी ज्योतीमध्ये ज्ञान योगाचे घृत टाकायचे आहे. श्रीमतावर बुद्धीला स्वच्छ बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, बिंदू स्वरूपामध्ये स्थित होऊन मन बुद्धीला निगेटिव्हच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणारे विशेष आत्मा भव. बिंदू स्वरूपामध्ये स्थित होऊन मन बुद्धीला निगेटिव्हच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणारे विशेष आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, जसे कोणताही ऋतू असतो तेव्हा त्या ऋतूमध्ये सुरक्षित राहण्यासाठी तशाच प्रकारे काळजी घेतली जाते. पाऊस आला तर छत्री, रेनकोट इत्यादीचे अटेन्शन ठेवतो. थंडीचा सीझन आला तर गरम कपडे ठेवतो. असेच वर्तमान समयी मन बुद्धीमध्ये नकारात्मक भाव आणि भावना उत्पन्न करण्याचे विशेष कार्य माया करत आहे. त्यामुळे विशेष सुरक्षेची साधने वापरा. यासाठी सोपे साधन आहे, एका बिंदू स्वरूपामध्ये स्थित होणे. आश्चर्यवाचक आणि प्रश्नचिन्ह
यांच्या ऐवजी बिंदू लावणे अर्थात विशेष आत्मा बनणे। स्लोगन आहे, आज्ञाधारक तो आहे जो प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्मामध्ये जी हजूर करतो। आज्ञाधारक तो आहे जो प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्मामध्ये जी हजूर करतो। अच्छा, ओम शांती। नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला।